नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपला लसावी मसावी जो काही टॉपिक चालू होता, त्यावरून आपल्या 2 व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थितरित्या संपलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपण जे काही लसावी मसावी या धड्यामधील बेसिक पार्ट्स होते, ते सर्व आपण एकदम डिटेल्समध्ये पाहिलेले आहेत. ठीक आहे. जर आतापर्यंत तुम्ही त्या दोन व्हिडिओ पहिल्यांदा बघितले नसतील, तर पहिल्यांदा त्या 2 व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच्यानंतर मगच हा व्हिडिओ काय करा, पाहायला सुरुवात करा. ठीक आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये जे काही लसावी आणि मसावीवर शाब्दिक प्रकारचे जे काही ग्रंथ विचारले जातात ना, तर ते शाब्दिक ग्रंथ सर्व प्रकारचे शाब्दिक ग्रंथ असू दे, ते आपण आज या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, कव्हर करणार आहे. तर त्याच्यापूर्वी तुम्हाला एक थोड्या मी काही शॉर्टकट लिहून देणार आहे, ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत आणि या प्रकारचे गणित सोडवण्यासाठी आपण त्या शॉर्टकटचा काय करणार आहे, वापर करणार आहे. तर त्या शॉर्टकट काय आहेत, तर आपण आता बघायला सुरुवात करूया. चला, तर सर्वात महत्त्वाची पहिली शॉर्टकट बघा. काय सर्वात महत्त्वाची पहिली शॉर्टकट आहे काय, की लसावी गुणुले मसावी बरोबर काय असणार आहे, पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या. म्हणजे काय झालंय, समजा समजा 2 संख्या आहेत, ए संख्या आणि बी संख्या. या दोघांचा आपल्याला काय दिलेला आहे, लसावी आणि मसावी दिलेला आहे. आणि काय म्हटलंय बाबा, मग त्या दोघांच्या मध्ये रिलेशन काय असणार आहे, म्हणजे लसावी मसावी आणि त्या 2 संख्या यांच्यातलं रिलेशन काय असणार आहे, तर लसावी गुणुले मसावी बरोबर पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या हे त्यांच्यामधलं काय असणार आहे, रिलेशन असणार आहे. म्हणजेच काय बघा, इथं 4 कॉन्टिटी झाल्यात, 1 2 3 आणि 4. मग काय होईल, तुम्हाला या 4 क्वांटिटी म्हणजे या 4 पदांच्या मधील कोणती 3 पदं दिली जातील आणि तुम्हाला चौथं पद काढायला विचारलं जाईल. तर तेव्हा तुम्ही अशा पद्धतीच्या ह्या शॉर्टकटचा काय करायचा आहे, वापर करायचा आहे. आणि आता काय होतंय, आता पुढचं बघू. आता पुढच्या शॉर्टकट मध्ये काय होणार आहे, तर पुढच्या शॉर्टकट मध्ये ह्या ज्या काही 2 संख्या तुम्हाला दिल्या जाणार आहेत ना, त्या 2 संख्यांच्या मध्ये काहीतरी व्हेरिएशन्स येणार आहे. तो कसं कशा कशा पद्धतीचे व्हेरिएशन आले जातील, तर कधी कधी म्हणतील काय, की त्या 2 संख्या मूळ संख्या असतील, किंवा कधी कधी त्या 2 संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या असतील. म्हणजे काय क्रमवार, म्हणजे काय, एका संख्येनंतर येणारी लगेचची दुसरी संख्या, म्हणजे 10 नंतर 11, 20 नंतर 21, 22 नंतर 23 अशा पद्धतीच्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीत त्याच्यामध्ये काहीतरी कॉम्बिनेशन असणार आहेत, किंवा क्रमागत समसंख्या असतील किंवा क्रमागत विषम संख्या असतील. तर त्या काही काही क्रमागत समसंख्या असू दे, क्रमागत विषम संख्या असू दे, क्रमागत नैसर्गिक संख्या असू दे, मूळ संख्या असू दे, अशा पद्धतीच्या त्या संख्या जर 2 असतील, तर त्यावेळी त्यांचा लसावी किंवा मसावी किती असणार आहे, ते आपण आता काय करणार आहे, पाहणार आहे. मग त्याचं दुसरी शॉर्टकट बघा, काय असणार आहे, दुसरी शॉर्टकट. दुसऱ्या शॉर्टकट मध्ये काय असणार आहे, की क्रमागत नैसर्गिक संख्या, म्हणजेच या जर 2 संख्या ज्या काय आहेत त्या क्रमागत नैसर्गिक संख्या असतील, तर काय क्रमागत नैसर्गिक संख्या असतील तर, क्रमागत नैसर्गिक संख्या असतील तर. आता मला मित्रांनो सांगा, जर 2 संख्या क्रमागत असतील, म्हणजे काय 20 आणि 21 किंवा 15 आणि 16, तर कायम लक्षात ठेवायचं तुम्ही, क्रमागत नैसर्गिक संख्यांचा जो काही मसावी असणार आहे, काय क्रमागत नैसर्गिक संख्यांचा जो काही मसावी असणार आहे, तो किती असणार काय मित्रांनो, तर तो मसावी हा कायम एकच असणार आहे. क्रमवार नैसर्गिक संख्याचा मसावी कायम किती असणार आहे, एकच असणार आहे. मग आता काय करा, हे मसावी इथं तुम्ही टाकून द्या. मग बघा इथं काय, तर लसावी हा असा येईल, लसावी आहे असाच येईल, गुणुले मसावी किती येणार आहे, 1 येणार आहे, बरोबर ए इंटू बी. म्हणजेच काय, तर लसावी काय झाला, तर लसावी म्हणजेच काय असणार आहे, त्या 2 संख्यांचा गुणाकार असणार आहे. मग हे कधी होणार आहे, जेव्हा त्या 2 संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या 2 संख्या जर क्रमागत नैसर्गिक संख्या असतील, तर त्यांचा लसावी म्हणजे काय असणार आहे, तर त्या 2 संख्याचं काय असणार आहे, गुणाकार असणार आहे. ही झाली दुसरी शॉर्टकट. तर ह्या 2 संख्याचा गुणाकार क्रमागत नैसर्गिक संख्या झाल्या. आता याच 2 संख्या आपल्याला पुढच्या पॅटर्न मध्ये कशा दिल्या जातील, तर पुढच्या पॅटर्न मध्ये बघा, त्या ज्या 2 संख्या आपल्याला दिल्या जाणार आहेत, त्या 2 संख्या कधी कधी क्रमागत समसंख्या असतील. काय असतील, क्रमागत समसंख्या असतील. बघा, क्रमागत समसंख्या असताना काय करायचं, या ज्या 2 संख्या आहेत त्या जर क्रमागत समसंख्या असतील, तर काय करायचं लक्षात ठेवा, तर त्यावेळी त्या 2 ज्या काही संख्या असणार आहेत, त्या 2 संख्याचा मसावी हे काय मित्रांनो किती असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे, कायम 2 असणार आहे. क्रमागत समसंख्यांचा मसावी कायम किती असणार आहे, 2 असणार आहे. मग आता हे सूत्र कसं म्हणाल बघा, तर लसावी गुणुले मसावी म्हणजे 2 आहे, कारण मसावी किती घ्यायचा आहे, क्रमागत समसंख्यांचा 2 घ्यायचा, बरोबर काय असणार आहे, पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या. म्हणजेच यांचा लसावी काय मिळेल आपल्याला, यांचा लसावी आपल्याला मिळणार आहे त्या 2 संख्याचा गुणाकार भागिले 2, हे आपल्याला काय मिळणार आहे, लसावी त्यांचा मिळणार आहे. हे कधी मिळणार आहे, जेव्हा त्या क्रमागत समसंख्या असतील तेव्हा. कुठल्या 2 संख्या, ज्या 2 संख्यांचा लसावी आणि मसावी दिलेला आहे त्या 2 संख्या जर क्रमागत समसंख्या असतील, तर त्यांचा मसावी हा किती असणार आहे, 2 असणार आहे. एवढं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला, ही झाली आपली दुसरी शॉर्टकट. आता अजून एक तिसरी शॉर्टकट राहिलेली आहे. कधी त्याच्यामध्ये काय असणार आहे, आता बघा, नैसर्गिक संख्या झाल्या, समसंख्या झाल्या, आता क्रमागत विषम संख्या असणार आहे. काय असणार आहे, चौथा पॉईंट काय असणार आहे, क्रमागत विषम संख्या असताना, क्रमागत विषम संख्या असताना. आता मला सांगा मित्रांनो, जर त्या 2 संख्या दिलेल्या 2 संख्या क्रमागत असतील आणि विषम असतील, तर त्यांचा मसावी हा कायम किती असणार आहे, मसावी हा कायम किती असणार मित्रांनो, 1 असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं
आहे. समजलं? म्हणजेच काय, क्रमागत विषम संख्या असतील तर त्यांचा लसावी मसावी कायम एक असणार आहे. मग आता हे सूत्र कसं बनेल बघा, तर इथं लसावी गुणुले मसावी किती आहे, एकच आहे. मग लसावीच्या जागी लसावी लिहिलं, मसावी एक आला, बरोबर. पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या. मग आता सांगा, लसावी गुणुले लसावीच झालेला आहे आणि बरोबर काय असणार आहे, ए गुणुले बी असणार आहे. म्हणजेच काय आहे, दोन जर क्रमांक विषम संख्या असतील तर त्यांचा लसावी कसा मिळणार आपल्याला, त्या दोन संख्यांचा गुणाकार केल्यानंतरच आपल्याला त्यांचा काय होणार आहे, लसावी मिळणार आहे. समजतं मित्रांनो? तर अशा पद्धतीने हे ज्या काही शॉर्टकट आहेत ना, त्या शॉर्टकट आपण इथं लिहून घेतलेल्या आहेत. ह्या झाल्या बेसिक शॉर्टकट. अजून थोडेसे आपल्याला शॉर्टकट पाहायच्या आहेत. बघा, हे झालं पहिल्या 4 शॉर्टकट. आता याच्या पुढे आपल्याला थोडंसं जायचं आहे. काय करायचं आहे, याच्या पुढेही आपल्याला थोडंसं जायचं आहे. मग काय होणार आहे थोडंसं पुढे गेल्यानंतर, तर याच्या पुढचा पॉईंट येणार आहे आपल्याला, काय की आपल्याला लसावीचा आणि मसावीचा काय दिलेला असतो, पट दिलेला असतो. म्हणजे लसावी मसावीच्या 10 पट आहे, 15 पट आहे, 20 पट आहे, काय पट असेल ते असेल, अशा पद्धतीने आपल्याला काय केलं असतं, तर ती पट दिलेली असते. म्हणजेच काय, तर लसावी पट दिली असताना काय करायचं, लसावी भागिले मसावी बरोबर काय असणार आहे, ती पट असणार आहे. काय असणार आहे, लसावी भागिले मसावी बरोबर ती पट असणार आहे. आणि या पटला काय करायचं आहे आपल्याला, दोन असामायिक अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात घ्यायचं आहे. म्हणजेच काय, पट म्हणजे काय असणार आहे, दोन असामायिक अवयवांचा गुणाकार काय असणार आहे, ती जी पट मिळणार आपल्याला लसावी भागिले मसावी केल्यानंतर जी काय आपल्याला पट मिळणार आहे, ती पट म्हणजेच काय असणार आहे, दोन असामायिक अवयवांचा गुणाकार असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ लक्षात ठेवा, काय म्हटलंय की लसावी हा मसावीच्या 12 पट आहे. किती पट आहे, 12 पट आहे. समजा मी म्हटलं इथं 12 पट, त्याने दिलं डायरेक्ट 12 पट दिलेला आहे. काय दिलंय, 12 पट दिलेलं आहे. आता इथे काही असेल, मी अंदाज घेतला 12 पट आहे. मग आता मला सांगा, या 12 जे आलेलं आहे याला काय करायचं, दोन असामायिक अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं आहे. कसं लिहिणार, आता 12ला 12 एके 12 पण लिहू शकताय, पण 12चे परत अवयव पडणार आहेत. 12चे अवयव काय पडणार, 4 आणि 3 पडणार आहेत. मग त्याच्यामुळे आपण काय करायचं, ह्या 12चे अशा अवयव पाडायचे. समजा 4 आणि 3 जर अवयव पडले, तर आता मला सांगा 4चे अजून 2 गुणिले 2 अवयव पडतात, ठीक आहे. पण 3चा अवयव काय पडतो, 3 गुणिले 1. मग इथं 4चे अवयव जे पडले 2 गुणिले 2 आणि इथं जे अवयव पडले 3 गुणिले 1, यांच्यामध्ये कोणता कॉमन अवयव दिसतो का, कोणताही कॉमन अवयव घावत नाही. मग त्याच्यामुळं आपण 12 कसं लिहायचं, 4 गुणिले 3 लिहायचं. कसं लिहायचं, 4 गुणिले 3. मग पहिला अवयव किती आला, 4 आलेला आहे. दुसरा अवयव किती आला, 3 आला आहे. मग काय करायचं, या दोन संख्यांना आपण कशाने गुणायचं, मसावीने गुणायचं. कितीने गुणायचं, मसावीने गुणायचं. आणि मग जर मसावीने गुणल्यानंतर मग आपण याला मसावीने गुंतल्यानंतर आपल्याला त्या दोन संख्या मिळणार आहेत, ज्यांचा लसावी आणि मसावी आपल्याला काढायला सांगितलेला आहे. मग ह्या फक्त मी शॉर्टकट इथे तुमच्या समोर लिहित आहे. याच्यानंतर आपण ते कसं वापरायचं आहे ते तुम्हाला मी नंतर येत्या गणितामध्ये सांगणारच आहे. सुरुवातीला या सर्व शॉर्टकट तुम्ही काय करायचं, तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे आणि या शॉर्टकटचा वापर करूनच आपण या धड्यातली सर्व गणित काय करणार आहे, सोडविणार आहे. ठीक आहे. आणि याच्या आणि अजून एक सांगतो मित्रांनो, हे गणित म्हणजे ह्या टॉपिकवरची म्हणजे ह्या जो व्हिडिओ आपला चाललेला आहे, ज्याच्यामध्ये जे काही गणित आपले कव्हर होणार आहेत ना, तर त्या गणिताच्या मध्ये मागील 2 व्हिडिओ मधला तुमचा बेसिक कंप्लीट असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे समजणार आहे. ठीक आहे. तर चला, सर्वांनी काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ह्या ज्या काही शॉर्टकट मी इथे लिहिलेले आहेत त्या पटकन सर्व संख्या सर्व काय करायचं, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. चला, आवरा पटकन. चला, अजून एक थोडासा पॉईंट आहे याच्यामध्ये, शाब्दिक गणिताच्या मध्ये जेव्हा आपल्याला विचार जाईल लहानात लहान किंवा मोठ्यात मोठा असा जेव्हा काही शब्द येईल, तो शब्द कसा येईल नंतर मी तुम्हाला सांगणार आहे, पण इथं फक्त लिहून घ्यायचा. समजा असं म्हटलं काय, लहानात लहान असा असेल तर तुम्ही तेव्हा लसावी काढायचा आहे. काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे. आणि जेव्हा मोठ्यात मोठा असेल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, मसावी काढायचा आहे. आता हे लसावी काय करायचं आहे, मसावी काय करायचं, हे जेव्हा गणित येतील आपले तेव्हा तुम्हाला समजणार आहे. पण फक्त सुरुवातीला तुम्ही हे सर्व काय करायचं, लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. चला, व्हिडिओ पॉज करा आणि सर्व गोष्टी काय करायच्या तुम्ही लिहून घ्यायच्या. आणि आता आपण गणिताला आपल्याला सुरुवात करणार आहे. चला, तर आपल्या आता गणिताला आपण काय करायचं आहे, सुरुवात करायची आहे. बघा, हम्म. चला, पहिलं गणित दिलेलं आहे. सर्वांनी काय करायचं, गणित वाचून घ्यायचं आहे. काय म्हटलं बघा, दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 आणि 192 आहे. मला सांगा, मसावी किती आहे, मसावी आहे 16 आणि लसावी किती आहे, लसावी आहे 192. आणि काय म्हटले, त्या दोन संख्यांच्या पैकी म्हणजे ए आणि पहिली संख्या आणि बी दुसरी संख्या आहे, तर त्या दोघांची पहिली किती आहे, 64 आहे. तर काय म्हटलं, दुसरी संख्या काढा म्हटलं. काय म्हटलंय,
दुसरी संख्या काढा. मग इथं मित्रांनो कुठल्या सूत्राचा वापर करायचा सांगा. मगाशीच आपण लिहून दिलेलं आहे तुम्हाला. तर त्या मगाशी जे काही लिहून दिलं होतं त्यातलं पहिलं सूत्र वापरायचं काय? लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग इथं काय लसावी गुणिले मसावी किती आहे? लसावी 16. किती आहे मसावी? 192 बरोबर काय येणार आहे? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. पहिली संख्या किती आहे? 64 गुणिले दुसरी संख्या किती आहे? बी. त्याला तसंच ठेवा. त्याला आपण काढायचं आपल्याला तो उत्तरामध्ये. मग हे 64 इकडे गुणाकार तिकडे काय होईल? भागाकार. म्हणजे 16 गुणिले 192 भागिले 64. मग आता काय व्हायचा भागाकार? 16 एके 16, 16 चोक 64. उरले किती? 192 आणि हे भागिले 4. 4 एके 4, 4 चोक 16. उरले किती? 3. उतरून घेतलं 2. 4 8 32. म्हणजेच काय? तर दुसरी संख्या जी असणार आहे ती किती असणार आहे? 48 ही असणार आहे. समजलं का मित्रांनो? तर अशा पद्धतीने आपल्याला या सूत्रांचा म्हणजे ज्या शॉर्टकटचा वापर करायचा आहे. काय झालं बघा? लसाई गुणिले मसाई बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. संपला. याच शॉर्टकटचा आपण इथं वापर करून हे गणित सोडवलेलं आहे. ठीक आहे. चला शॉर्टकट आणि गणित सर्वांनी व्यवस्थितरित्या काय करायचं आहे? आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. चला आपण पुढच्या गणिताला जाऊया. मित्रांनो इथं गणिताची लेवल थोडीशी जास्त असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी ज्या काही शॉर्टकट सांगत आहे ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. नाहीतर तुम्हाला परत त्या शॉर्टकट आठवणार नाहीत आणि नंतर त्या पद्धतीची गणित आली तर सोडवता येणार नाही. ठीक आहे. चला दुसरं गणित बघा काय म्हटलंय. दुसऱ्या गणितामध्ये काय सांगितलंय की दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा लसावी किती दिला आपल्याला? 255 दिलाय. तर त्या दोन संख्यांचा मसावी किती? आता मला सांगा मित्रांनो आपलं सूत्र काय होतं? लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे ए गुणिले बी. मग आता आपल्याला दिले काय बघायचं? आपल्याला डायरेक्ट त्या दोन संख्यांचा गुणाकार दिलाय. डायरेक्ट गुणाकार दिलाय. म्हणजे ए गुणिले बी डायरेक्ट गुणाकार किती आहे? 4335 आहे. आणि पुढे लसावी किती दिलाय? 255 दिलाय. लसावी किती आहे? 255 आहे. आणि इथं राहते काय? मग मसावी. इथं काय राहते? मसावी. आणि आपल्याला त्याचंच उत्तर काढायचं आहे. मग आता बघा मसावी काढायचं आपल्याला. मसावी काढत असताना हे जे काही गुणाकार आहेत ते तिकडे गेलो काय होईल? भागाकारात. 4335 भागिले 255 अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. मग चला तुम्ही सोडून उत्तर काढायचं आहे पटकन. चला किती येते ते मला तुम्ही सांगायचं पटपट पटपट सर्वांनी. चला सर्वांचं उत्तर आलं असेल. किती येतं बघूया. चला घालवा भाग्याला. 5 न भाग जातो पहिल्यांदा. 5 न भाग आलो. 5 48 उरले 3 उतरून घेतला हे 3. 5 30 उरले 3 उतरून घेतला हे 5 आणि 5 ते 35 वर राहिलं 867 आणि खाली किती आलं? 5 5 25 आणि 5 1 5. मग इथं आलं 51. आता परत याला भाग घालवायचा आहे. इथं मला वाटतं 17 न भाग जातो. किती ना? 17 न भाग जाईल. मग 17 त्रिक 51 आणि पुढे वर 17 न भाग घालायचा. 17 के 17 17 17 51 17 17 85 17 5 किती येते? 85 येते. उरला एक उतरून घेतला 7 आणि 17 1 17. मग वर आलं 51 खाली आलं 3 परत 3 1 3 17 त्रिक 51 म्हणजे आलं किती? 17. म्हणजेच आपलं काय मसावी किती आलेला आहे? तर मसावी जो असणार आहे तो असणार आहे किती? 17 आपला मसावी असणार आहे. समजलं का मित्रांनो? शॉर्टकट सांगायचं काम मी केलेलं आहे. तुम्हाला आता तुमच्या कॅल्क्युलेशनवर कंबाईन करायचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे? पाढेपाठ असणे. काय? पाढेपाठ असणे. ज्याचे पाढेपाठ आहेत त्याला शॉर्टकट आरामात जमतात. कारण त्याला कॅल्क्युलेशनवर त्याची कमांड आलेली असते. आणि ज्याचा फक्त शॉर्टकटच पाठ आहे पाढेच पाठ नाहीत मग त्याला अवघड जाणार. कारण प्रत्येक गोष्ट त्याला मॅन्युअली करत बसायला लागणार. पाढेच पाठ नसल्यावर काय करणार तुम्ही? बरोबर आहे ना? चला ठीक आहे. नाही समजले? पुढच्या ह्याला जाऊया. चला लिहून घ्यायचं सर्वांनी. तिसरं गणित बघा. चला आता इथे काय म्हटले बघा. दोन संख्याचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3 4 या प्रमाणात आहे. तर त्या संख्या कोणत्या? तुमचं बघा काय काय दिले आपल्याला. पहिल्यांदा दिले मसावी. मसावी किती आहे? मसावी आहे 6. परत दिलाय आपल्याला लसावी. लसावी किती आहे? 72 आहे. आणि आपल्याला ज्या काही दोन संख्या आहेत ना त्या दोन संख्या आपल्याला कशा दिल्यात? गुणोत्तरात दिलेल्या आहेत. कशा दिल्या आपल्याला? गुणोत्तरात दिलेल्या आहेत. मग मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा गुणोत्तरात आपल्याला संख्या दिलेल्या असतात काय म्हणतो बघा. जेव्हा जेव्हा गुणोत्तरामध्ये आपल्याला संख्या दिलेल्या असतात त्या गुणोत्तरातील प्रत्येक संख्येला जर आपण मसावीने गुणलं तर आपल्याला डायरेक्ट त्या दोन संख्या मिळून जातात. काय मिळून जातात? डायरेक्ट त्या दोन संख्या मिळून जातात. मग आता मला सांगा गुणोत्तरात दिलेल्या संख्या कुठल्या आहेत? 3 4 आहेत. त्या 3 आणि 4 ला मी जर मसावीने गुणलं कितीने गुणलं? मसावीने गुणलं तर डायरेक्ट मला त्या दोन संख्या ज्यांचा हा लसावी मसावी आहे त्या डायरेक्ट मिळणार आहेत. मला सांगा इथं 3 आहे. ह्या 3 ला मी मसावीने गुणलं. मसावी किती आपला? 6 आहे. मग इथे 3 ला गुणले 6 करा. 4 ला पण गुणले 6 करा. मग किती येत आहे? 6 त्रिक 18 आणि 6 चौक 24. म्हणजे त्या दोन संख्या कुठल्या झाल्या? 18 आणि काय झाल्या? 24 झालेल्या आहेत. काय झाल्यात? 18 आणि 24 झालेले आहेत. समजतं का मित्रांनो? मी काय म्हटलं बघा. जेव्हा त्या दोन संख्या गुणोत्तरामध्ये दिलेल्या असतात तेव्हा त्या गुणोत्तराला जर तुम्ही मसावीनं गुणलं. मी म्हणतोय मसावी लसावी नाही. मसावी म्हणजे महत्तम सामायिक काय असतो? विभाजक असतो. सामायिक विभाजक आहे दोघांच्या मधला.
त्याच्यामुळे जर तुम्ही मसावीने गुणलं त्या गुणोत्तराला तर तुम्हाला डायरेक्ट त्या दोन संख्या मिळतात ज्यांचा हा लसावी आणि तो मसावी दिलेला आहे. ठीक आहे. चला आता काय काय जणांच्या समजा ह्या लक्षात शॉर्टकट राहिली नाही, मग आता काय करायचं? जर समजा शॉर्टकट ही लक्षात नाही राहिली तर आपण डायरेक्ट सोडू शकतो. काय माहिती आपल्या काय लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग आता सांगा लसावी गुणिले मसावी किती आहे? लसावी लसावी आहे 72. लसावी किती आहे? 72 गुणिले मसावी किती आहे? 6 बरोबर. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता इथं पहिली संख्या आणि दुसरी संख्या कशी दिल्या? गुणोत्तरात दिल्या आपल्याला. कशी दिल्या? गुणोत्तरात दिल्या. आणि गुणोत्तरात दिल्या असल्यामुळं आपण काय करायचं? त्याला त्याच्या पुढे एक्स टाकून घ्यायचा. कसं टाकून घ्यायचा? एक्स टाकून. मग पहिली संख्या 3 आहे ना, तर 3 एक्स घ्यायचा गुणिले दुसरी संख्या 4 आहे तर काय 4 एक्स घ्यायचं. बघा 3 चौक 12 आणि एक्स गुणिले एक्स एक्स स्क्वेअर. इथे काय राहतं बरोबर? 72 गुणिले हे 6 राहतं. आता बघा हे 12 आणि एक्स स्क्वेअर गुणाकारात आहेत. आता हे 12 इकडे गुणाकार इकडे लेखा होईल भागाकार होईल. म्हणजे 72 गुणिले 6 भागिले 12 बरोबर काय येणार आहे? एक्स स्क्वेअर येणार आहे. मग आता राहिले का बघा साई कसा साई 2 12 परत बे के बे परत 36 जुनी 72 किती आलं? मी इथं 36 आलं आणि एक म्हणजेच काय एक्स स्क्वेअर आला. मग एक्स स्क्वेअर जर 36 असेल तर एक्स किती आला? स्क्वेअर रूट घ्यायचं दोघांचं. एक्स बरोबर काय आलं? मग 6 आलेलं आहे. एक्स किती आला? 6 आला. मग आपल्या दोन संख्या कुठल्या होत्या? 3 एक्स आणि 4 एक्स. आपल्या दोन संख्या कोणत्या होत्या? 3 एक्स आणि 4 एक्स. एक्स किती आलाय? 6 आलाय. मग गुणा 6 आला. मग 3 गुणिले 6 आणि 4 गुणिले 6. मग 3 संग 18 आणि 4 संग 24. बघा परत त्याच संख्या आल्या. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेलं की डायरेक्ट ज्या गुणाकारल्या संख्या दिल्या त्याला जर मसावीने गुणलं तर डायरेक्ट आपल्याला त्या संख्या मिळणार आहेत. मग अशा पद्धतीने पण सोडू शकतो आपण किंवा डायरेक्ट अशा पद्धतीने पण सोडू शकतो. समजतंय का मित्रांनो? समजतंय ना? तर अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे. सर्वांनी पटापट पटापट ही गणित काय करायची आहेत? आपल्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून घ्यायची आहेत. ठीक आहे. चला हा चला आता पुढच्या गणितावर आपण जाऊया. बघा आता आपल्या समोर हे पुढचं गणित आलेलं आहे. काय म्हटलं बघा याच्यामध्ये एका करंडीतील आंब्याचे 7 किंवा 15 बघा इथं काय पहिल्यांदा 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात. तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? बघा काय म्हटलंय बाबा आपल्याकडे काय तर ठराविक आंबे आहेत. काय ठराविक आंबे आहेत. मग मी काय करणार आहे? एकदा 7-7चे तर गट करणार आहे. काय करणार आहे? त्या सर्व आंब्यांचे एकदा 7-7चे तरी गट कर जाणार म्हणजे एका करंडीत 7-7 आंबे भरले जाणार आहेत. असे सर्व आंबे भरले किंवा काय करणार आहे? ते सर्व आंबे जेवढे काय माझ्याकडे आहेत ते सर्व आंबे मी एकदा काय करणार आहे? 15-15 त्या प्रत्येक करंडीमध्ये काय करत जाणार आहे? भरत जाणार आहेत. मग मी 7-7 आंबे भरू दे नाहीतर मी 15-15 आंबे प्रत्येक करंडीत भरू दे. जेवढे माझ्याकडे आंबे आहेत तेवढ्यांचे. तर असं जरी केलं मी तरी मला काय मिळणार आहे? प्रत्येक वेळी 3 शिल्लक आंबे किती मिळणार आहेत? 3 आंबे मला शिल्लक मिळणारच आहेत. मग आता मित्रांनो लक्षात ठेवा अशा वेळी काय करायचं आहे? तर अशा वेळी पहिल्यांदा किती भरल्यात? 7-7 भरले किंवा काय भरल्यात? 15-15 भरल्यात. म्हणजे 7 आणि 15चा तुम्ही काय करायचं आहे? लसावी काढून घ्यायचा आहे. काय करायचं आहे? लसावी काढून घ्यायचा आहे. लसावी कसा काढायचा? आपल्याला माहित आहे. मग किती आहे? 7 आहे आणि 15 आहे. मग 7 आणि 15ला भाग जाणारी कोणती संख्या आहे का कॉमन? तर 7 आणि 15ला कुठली भाग जाणारी संख्या कोणतीही नाही. ती एकच आहे. मग किती आले? 1 न भागलं तर 1 आलं 15 आलं. हायचं काय आलं? 7 आली 15 आलं. मग काय झालं? लसा म्हणजे काय? या सर्वांचा गुणाकार असतो. लसा म्हणजे काय असतं? या सर्वांचा गुणाकार असतो. मग 15 सत्ते किती आलं? 15 सत्ते 105 आलं. किती आलं? 15 सत्ते 105 आलं. म्हणजेच मी जर 105 आंबे माझ्याकडे ठेवले तर प्रत्येक वेळी ते पूर्णपणे भरून जातील. कधी? जेव्हा मी प्रत्येक करंडीत 7-7 भरू दे किंवा प्रत्येक करंडीत 15-15 भरू दे. पण त्यांनी काय सांगितलंय? एवढे आंबे असतील तर करंडे पूर्ण भरलेल्या असत्या. पण सध्या झालं काय? प्रत्येक वेळी 3-3 आंबे उरतात. प्रत्येक वेळी काय उरतात? 3-3 आंबे उरतात. म्हणजे याच्यामध्ये अजून 3 आंबे एक्स्ट्रा असणार आहेत. म्हणजे अधिक 3 असणार आहेत. म्हणजे किती झालं? 105 आणि 3 108 झालेलं आहे. किती? 108 झालेलं आहे. म्हणजेच काय? तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? अशा पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे. आता मित्रांनो काय काय जण म्हणतील मग तुम्ही लसावीच का काढला इथं? मसावी का काढला नाही? तर तुम्हाला मी शॉर्टकट मागायची सांगितलेली. काय सांगितलं शॉर्टकट? की कमीत कमी विचार असेल तर लसावी काढायचा, जास्तीत जास्त विचार असेल तर मसावी काढायचा. आणि इथं तुम्हाला काय विचारलंय? कमीत कमी दिलेलं आहे. बघा दिसतंय का? कमीत कमी किती डझन आंबे आहेत? विचारले ना? मग म्हणून आपण काय केला? लसावी काढलेला आहे. आणि तो लसाव्याला 105 आणि 105 काय झालं? जेव्हा मी पूर्ण आंबे भरतो तेव्हा पूर्णपणे करंड्या भरून जातात. काही शिल्लक उरत नाहीत. पण इथं सांगितलं त्याने की शिल्लक उरतात. किती उरतात? 3 उरतात. म्हणजे अजून 3 आंबे त्यात असले पाहिजे. म्हणजे अजून 3 आंबे टाकले मग टोटल झाले 108 आंबे अशा पद्धतीने. अडचण आहे मित्रांनो? समजलं ना? अशा पद्धतीने. म्हणून मी ज्या काय मगाच्या सुरुवातीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला एकदम ज्या शॉर्टकट सांगितलं त्या व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचा त्यांचाच वापर करून आपण ही गणित सोडवत आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. चला पुढच्या गणितावर जाऊ आपण. बघा इथे काय दिलंय? हा हे मागासारखंच गणित आहे बघा. काय म्हटलंय? एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9चे गट केले तर प्रत्येक वेळी किती उरतात? 3 पेरू उरतात. तर त्या करंडीत कमीत कमी म्हटले परत एकदा कमीत कमी म्हटलं म्हणजे इथे परत आपण काय करणार?
दोघांचा लसावीच काढणार आहे. 8चा आणि 9चा लसावीच काढणार आहे. मग आता मला सांगा 8 आणि 9 मध्ये कोणती संख्या कॉमन आहे का, की ज्यानं 8 आणि 9 ला 2 भाग जातो? तर कोणतीही संख्या अशी नाही. त्यामुळे ह्या दोघांचाच गुणाकार करायचा. मग 8 9 किती आलं? 72 आलं. म्हणजेच ह्यांचा लसावी किती आला? 72 आलेला आहे. पण आता मित्रांनो 72 हे आपलं उत्तर नाही. आतून यामध्ये आपल्याला काही आंबे पेरू ऍड करायचे आहेत. मग किती पेरू उरतात म्हणून सांगितले? 3 पेरू उरतात म्हणून सांगितले. मग 3 पेरू एक्स्ट्रा असणार आहेत. मग अधिक 3 करायचं. किती आलं मग? 75 आलेलं आहे. बरोबर ना मित्रांनो? म्हणजेच काय, तर त्या करंटमध्ये कमीत कमी 75 काय असणार आहेत? डझन पेरू असणार आहेत. समजलं मित्रांनो? विषय खलास. एवढंच आपल्याला करायचं आहे. हा, आता दुसरा विषय अजून एक सांगितलेला आहे, जो आपल्याकडनं मगाशी राहिलेला, इथं पण राहिलेला काय, की किती डझन विचारलेलं आहे. हे 75 एकूण आंबे झाले आहेत. काय झाले? 75 एकूण आंबे झाले आहेत. आता इथं प्रश्न तसा आहे का असा आहे, बघितलं पाहिजे. कारण 1 डझन म्हणजे 12 असणार आहेत. मग 75 म्हणजे किती झालं? तर मग भागायला 12 भागायचं ना काय? 75 भागिले काय? 12. मग 12 12, 12 12 12 72. म्हणजे 12 72 उरले 3 आणि उतरून घेतलं हे 12. म्हणजे असे एवढे डझन आंबे असणार आहेत. किंवा ह्याला परत भाग जातो. 3 1 3, 3 4 12 म्हणजे 6.1 एवढे डझन आंबे किंवा एकूण आंबे एवढे डझन किंवा एकूण एवढे. मग आता इथे विचारलंय किती डझन पेरू असतील म्हटले. किती डझन? म्हणजे एवढे डझन येणार. मग हे तरी नाही तर हे तरी 6.312 किंवा 6.14 डझन आंबे त्यामध्ये असणार आहेत. मागच्या गंधाचं पण तुम्ही असंच करायचं आहे. काय बघा, करूच आपण त्याला काय विचारलं ते बघूया. इथं बघा, इथं काय म्हटलंय? 7 आणि 15चे गट केला. मग 15 7 किती आलं? 15 गुणिले 7, 15 7 105 आलं. म्हणजेच काय, 105 होतं त्यांचा एलसीएम लसावी, आणि त्याच्यामध्ये 3 आंबे उरत होते, म्हणजे अधिक 3 केलं. मग किती आलं? 108 आलेलं आहे. किती आलेलं आहे? 108 हे झाले टोटल आंब्यांची संख्या. त्यामधल्या आपल्याला एकूण संख्या विचारली नाही, आपल्याला विचारलं डझन किती. एका डझन मध्ये असतात 12, तर 108 म्हणजे किती डझन? तर 108 भागिले 12. 108 भागिले 12. मग 12 12, 12 9 108, 12 9 किती येतं? 108. म्हणजे याच्यामध्ये 9 डझन आंबे असणार आहेत. किती डझन? 9 डझन आंबे असणार आहेत. समजलं मित्रांनो? चलो पुढच्या गंतव्याकडे जाऊया आपण. तर ह्या अशा पद्धतीने दोन्हींचं पण काय करायचं तुम्हाला, अशा पद्धतीने त्याला सोडवायचं आहे. कमीत कमी म्हटलं की मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे? लसावी काढायचंय. कमीत कमी म्हटलं म्हणून लसावी काढला आपण. चला पुढे जाऊया. आता इथं बघा, या इथं मित्रांनो आता लक्ष देऊन बघायचं आहे. सर्वांनी इथं लक्ष देऊन बघायचं आहे, कारण इथं थोडंसं वेगळं गणित आलेलं आहे. आता हे ऑप्शन थोडेसे इथंच राहिले. ठीक आहे, आपण इथं ऑप्शन लिहून घेऊ. बघा, ए ऑप्शन, बी ऑप्शन, सी ऑप्शन आणि डी ऑप्शन. ए किती दिलाय? ए दिलाय 10 आणि 11. बी किती दिलाय? 12 आणि 13. सी किती दिलाय? 14 आणि 15. आणि डी दिलाय 15 आणि 16. हा दिलाय. ठीक आहे, तर चला हे 4 ऑप्शन आहेत. आपण त्याचा काय करूया? सोडूया. बघा काय म्हटलंय. काय सांगितलंय की 2 क्रमवार संख्यांचा लसावी 120 आहे, तर त्या संख्या कोणत्या? काय म्हटलंय? 2 क्रमवार संख्यांचा लसावी 120 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता मित्रांनो मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं, क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार समसंख्या, क्रमवार विषम संख्या, असं जर असेल तर त्यांचा मसावी किती असणार आहे ते मी तुम्हाला मगाशी लिहून दिलं. त्याचा वापर आता इथं आपण काय करायचा आहे? वापर करणार आहोत. मग आपल्याला सांगा सूत्र आपलं मेन काय होतं? तर मेन सूत्र होतं आपलं लसावी गुणुले मसावी बरोबर काय होतं? पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या, म्हणजे 2 संख्याचा गुणाकार होता. आता मला सांगा इथं काय म्हटलंय? 2 क्रमवार संख्या आहेत. आता जर मला सांगा मित्रांनो, क्रमवार जर संख्या असतील तर त्यांचा मसावी किती असणार आहे? 1 असणार आहे. क्रमवार संख्यांचा मसावी किती असणार आहे? क्रमवार संख्यांचा मसावी 1 असणार आहे. मग तो 1 मसावी इथं टाकायचा आहे. म्हणजे लसावी गुणुले 1 बरोबर काय ना, त्या 2 संख्याचा गुणाकार येणार आहे. मग लसावी गुणुले काय आलं? लसावी झालं. लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार आला. आता बघा आपल्याला काय दिलंय? आपल्याला दिलंय त्या 2 संख्यांचा लसावी दिलेला आहे 210. मग लसावी जागी टाकू आपण 210. बरोबर काय आलं? मग पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या, अशा पद्धतीने आपल्याला विचारलंय. मग आता तुम्हाला विचारलंय का बघा, तर म्हटलं त्या संख्या कोणत्या? त्या संख्या कोणत्या म्हणजे ए आणि बी कुठला असणार आहे? 4 ऑप्शन मधनं 10 11 असेल, 12 13 असेल, 15 14 15 असेल का? 15 16 असेल. मग आता मित्रांनो इथं पुढे काय करणार? तुम्ही शॉर्टकट वापरायची. काय शॉर्टकट वापरायची? ऑप्शन वरून जायचं. कसं जायचं? ऑप्शन वरून जायचं. हे बघा, ए आणि बी, इथं ए बी ए बी ए बी ए बी ह्या 4 पैकी कुठला ऑप्शन येणार आहे? ऑप्शन तोच येणार आहे ज्याचा गुणाकार 210 असणार आहे. मग तुम्ही गुणाकार करून बघायचा. काय करायचा? गुणाकार करून बघायचा. ज्याचा गुणाकार 210 येईल ते त्याचं उत्तर असणार आहे. बघा गुणाकार करून. इथं काय येतं? 11 110. 110 हे चुकलं, काय उत्तर बरोबर नाही. पण 12 13 ह्याचा गुणाकार काय किती येतोय? 26 6 चाल 2 13 13 13 2 15 156 हे पण चुकलं. ह्याचा गुणाकार 15 चौक 60 0 असेल 6 15 15 15 15 15 15 60 0 असेल 6 15 15 6 21 210. हा चला, इथं 210 गुणाकार आपला आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलंय? 14 आणि 15 या त्या 2 क्रमवार संख्या
असणार आहे. चला याचा पण गुणाकार करू. 16 × 85 0 8 1 16 1 16 16 आणि 8 24 240 म्हणजे पण काय आहे? चुकलेलं. आपल्याला गुणाकार किती पाहिजे? आपल्याला गुणाकार पाहिजे 210. मग ज्याचा गुणाकार 210 असेल ते आपलं उत्तर असेल आणि त्या 14 आणि 15चा गुणाकार 210 येतो. म्हणजे आपलं उत्तर त्या दोन संख्या कुठल्या असणार आहेत? 14 आणि 15 यात आपल्या दोन संख्या असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण ऑप्शन वरनं काय केलेलं आहे? या गणिताचं उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे. तर चला तुम्ही पटकन अशा पद्धतीने तुमच्या वहीमध्ये काय करायचंय? लिहून घ्यायचं आहे. चला आता आपण काय करूया? पुढच्या गणितावर जाऊया. बघा आता इथं परत पण आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे. लिहून घेऊ आपण ऑप्शन काय? ए बरोबर किती आहे? बी बरोबर किती आहे? सी बरोबर किती आहे? आणि डी बरोबर किती आहे? ए किती आहे? 32 आणि 34 आहे. इथं 34 आणि 36 आहे. परत 22 आणि 24 आहे. इथं 42 आणि 44 आहे. ठीक आहे. चला सोडूया. काय म्हटले बघा. आता इथे दिलंय दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी दिलेला आहे. किती? 544 आहे. आता परत थांबायचं आहे आणि तुम्हाला मगाशी शॉर्टकट सांगितलेली आठवायची आहे. दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी किती असणार आहे? तर तो असणार आहे 2. मगाशी मी तुम्हाला लिहून दिलतं आणि त्याचा जिथं आपण वापर करायचा आहे. मग मला सांगा आपलं बेसिक सूत्र कुठलं आहे? तर लसावी गुणुले मसावी बरोबर काय होतं? दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय बरोबर ए गुणुले बी असं होतं. आणि आता काय झालंय? इथं ह्या दोन क्रमवार समसंख्या आहेत आणि समसंख्या जर असेल तर त्यांचा मसावी असणार आहे 2. मग इथं मसावी टाकायचा 2 गुणुले लसावी कितीला आहे? 544 दिला. इथं टाकायचं 544 आणि बरोबर काय आलं? ए गुणुले बी आलेलं आहे. ठीक आहे. काय आलेलं? ए गुणुले बी आलेलं आहे. मग आता मला सांगा मित्रांनो काय करायचं आहे? चला. मग आता काय करायचं आहे? आपल्याला शोधायचा ए आणि बी. आता मला सांगा, आता आपण याला दोन पद्धतीने सोडू शकतो. बघा, कॅल्क्युलेशन सोपं करायचं असेल, तर तुम्हाला थोडंसं डोकं लावायला लागणार आहे. मग त्यातलं काय डोकं एक प्रकारे असू शकते, ते मी इथे सांगतो. पहिल्यांदा बेसिकने करू शकतो. काय? बाबा ह्या दोघांना गुणायचं डायरेक्ट. काय बेचोक 8 आलं, परत बेचोक 8 आलं आणि बेपंचे 10 आलं. म्हणजे 1088 आलं म्हणजे ए गुणिले बी आलं. म्हणजे काय करायचं? तर इथं 2-2 संख्या ज्या आहेत ना, ह्या दोन संख्यांचा गुणाकार करा, यांचा करा, यांचा करा, यांचा करा आणि त्याच्यामध्ये कोणाचं उत्तर 1088 येतं ते शोधा आणि ते तुमचं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकतर करू शकताय किंवा दुसरं ऑप्शन आहे ज्यानं तुम्ही कॅल्क्युलेशन काय करू शकताय? कमी करू शकता. ते म्हणजे काय बघा, तर ते इथं असं असणार आहे काय? 544 गुणुले 544. आता बघा हे दोन इकडे गुणाकार होतो. तिकडे गेल्यावर काय होणार आहे? भागाकार. म्हणजेच काय? ए गुणुले बी भागिले 2 असणार आहे. मग आता काय करायचं? आता एबी ह्या एबी 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 ह्या दोघी उस्ता इथे टाका आणि त्याला 2 भागा आणि त्याचं उत्तर करून गुणाकार वगैरे करून 544 येते का चेक करायचं. चला पहिला ऑप्शन टाकतो मी इथं. पहिला ऑप्शन काय टाकतो मी? 16 आणि 34 काय टाकतो? 16 आणि 34 सॉरी 32 आणि 34. हे टाकला 32 आणि बी टाकला 34 आणि भागिले हे 2 टाकले. मग 2 1 2 16 2 32. मग काय आलं? 16 गुणिले 34 आलं. काय? 16 गुणिले 34. मग आता 16 गुणिले 34 करा. चला 16चा पाडा म्हणा. 16 16 मध्ये 16 16 64. 64 आणि 4 हातचाले 6. परत 16 16 मध्ये 16 48. 48 आणि 6 किती आलं? 54 आलं. मग किती आला गुणाकार? 544 आला. आणि इकडे पण आपल्याला किती गुणाकार पाहिजे होता? 544च पाहिजे होता. म्हणजे डायरेक्ट आपलं उत्तर मिळालेलं आहे. आपलं उत्तर कुठलं आलेलं आहे? पहिलाच ऑप्शन आपलं काय आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. आता हे 3 ऑप्शन येणार नाहीत. ते तुम्हाला मी एकदा चेक करून देतो. बघा. परत मी सांगतो. मला किती पाहिजे? 544 बरोबर काय पाहिजे? 544 बरोबर ए गुणिले बी भागिले 2 पाहिजे मला. मग आता ए आणि बीच्या जागी मी 34 आणि 36 टाकतो. बघा इथे काय? 34 गुणिले 36 भागिले हे 2. बे एके बे बे 17 दोन्ही 34 म्हणजे काय आलं? 17 गुणिले 36 आलेलं आहे. मग बघा 17चा पाडा म्हणा. 17 5 85 17 सांग 102. 102 चे 2 हातचा आला 10. 17 1 17 17 34 17 51. 51 आणि 10 51 10 100 झालं. किती आलं बघा? 612 आणि इकडे पाहिजे होतं आपल्याला 544. येते का? नाही येत. मग बाकीचे पण तुम्ही 2 चेक करून बघा. ते पण तुम्हाला मिळणार नाहीतच. मग ऑप्शन पहिलाच आपला असा असणार आहे की ज्याचा गुणाकार केला तर आपल्याला 1088 मिळतो. मग डायरेक्ट तुम्ही ह्याचा पण गुणाकार करू शकता किंवा हे जे 2 होतं त्याला मी तिकडे नेलं. का नेलं? कारण पाडा मला म्हणता येतो. 32 गुणिले 34 करत बसण्यापेक्षा 16चा पाडा मला येतो आणि त्याच्यामुळे मी तो पाडा आरामात पटकन म्हणू शकतो. म्हणून मी अशा पद्धतीने हे इथं लिहिलेलं आहे. मग तुम्हाला याच्यातलं कोणतं बरोबर वाटतं ते तुम्ही करू शकता. काही सुद्धा अडचण येणार नाही. समजते का? तुम्ही कुठल्याही करू शकता. अशा पद्धतीने करू शकता डायरेक्ट किंवा अशाही पद्धतीने करू शकता. मी फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन कमी कसं करायचं आणि मग उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण संख्या छोट्या असतील तर गुणाकार भाकार बेरीज वजाबाकी करणं आपल्याला काय सोपं जातं. संख्या जर मोठ्या असतील तर थोडीशी काय होते? अडचण येते. मग त्याच्यामुळे आपण काय करायचं? प्रयत्न करायचा की संख्या बारक्या करत जायचं आणि मग त्यांचा गुणाकार भाकार वगैरे काय असेल ते करायचं. ठीक आहे. चला हे झालेलं आहे. पुढच्या गणितावर जाऊ आपण. बघा आता हे गणित बघा इथं. हा इथं काय सांगितलंय? हा इथं बघा डायरेक्ट दिलं आपल्याला काय म्हटलंय की दोन संख्या
3 4 या प्रमाणात असून त्यांचा मसावी किती आहे? 4 आहे. तर काय म्हटलंय? तर त्या संख्या कोणत्या आणि त्यांचा लसावी कोणता? येस. मगाशीच मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की जर संख्या अशा पद्धतीनं गुणोत्तरात दिल्या, तर त्या गुणोत्तरातील संख्येनं जर एजुकेशन जो है एजुकेशन जो लिटरेसी रेट हमारे देश की वो 80% और 80% क्या किए जाएंगे? 97 हो जाओ